एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, हा आमदार भाजपात जाणार. राजकारण पुन्हा तापलं असून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय. मी मूळचा भाजपचा असून 2019 मध्ये जागा वाटपामुळे अपघाताने शिवसेनेत आलो असा दावा त्यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की 2019 मध्ये कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं, त्यामुळे मी शिवसेनेत गेलो. तसंच मी स्वतःच्या बळावर निवडून आलोय असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. यावेळी त्यांनी पक्षातील नाराजीही उघडपणे व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही असा आरोप त्यांनी केला. हे पहिल्यांदाच नाही, शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर दिसत नाहीत असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जिल्ह्यात शिवसैनिक उरलेत का असा सवाल करत स्थानिक नेतृत्वावर टीका केली. आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना शिंदे म्हणाले 2011 पासून त्यांनी भाजपसाठी काम केलं, बूथ स्तरापासून संघटना उभी केली. माझं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत केलेल्या राजकीय भूमिकेबाबत आपण एकनाथ शिंदे यांना पूर्वकल्पना दिली होती असंही त्यांनी सांगितलं. या वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले. माझी बायको ही पहिल्यापासून भाजपमध्येच आहे. आज नाही तर 2011 पासून आमचं संपूर्ण कुटुंब भाजपचं काम करतं. 2019ला ही जागा शिवसेनेला गेली, त्यावेळेला मी शिवसेनेच्या चिन्हावरती उभं राहिलो. त्यावेळेला फडणवीस साहेबांनी मला पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना कॅन्डिडेटही दिला आणि जागाही दिली होती. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळं काय फार मोठा काय असा फरक पडतो असं नाही होत. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि ती त्याच पक्षातनं निवडून आली आणि अध्यक्ष झालेली आहे. त्याच्यात कोणाला नाराज व्हायचा काही प्रश्नच येत नाही ना. ही सभा माझ्या मतदारसंघात होत नाहीये, ही बाहेर होते आणि पालकमंत्री साहेबांनी घेतलेली ती सभा आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल की पहिल्या दिवसापासूनच जेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांचे बरोबर तेव्हापासूनच कधीही माझ्या जिल्ह्यातल्या कुठल्याही फ्लेक्सवरती फोटो नाही येत आणि मला त्याबद्दल वाईट पण वाटत नाही. कारण पालकमंत्री महोदय हे स्वतः निर्णय घेत असतात जिल्ह्याचे, ते प्रमुख आहेत जिल्ह्याचे, त्यामुळे त्यांना जो योग्य निर्णय वाटेल ते पहिल्यापासून ते घेत असतात. त्यामुळं ही काय पहिलीच सभा होत नाही साहेबांची. त्याच्यापूर्वी पण खूप सभा झाल्या. मला ज्याला बोलवलं त्याला मी बऱ्याच वेळा गेलो होतो, पण जिथं बोलवलं नाही तिथं आजपर्यंत कधी गेलो नाही.